थँक्यू। आगामी संगठन निर्माण हेतु आज यहाँ पर मराठवाड़ा के 5 जिलों की एक रिव्यू मीटिंग संपन्न हुई। संगठन को अवसंजन देना ये इस बैठक का मकसद है। ऑल इंडिया कांग्रेस कमेटी ने जिलाध्यक्ष को मजबूत बनाने का एक प्रोजेक्ट लिया है, उसी को महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी ने ब्लॉक अध्यक्ष को मजबूत करने का प्रकल्प लिया है। उसको आगे कैसे ले जाए ये आज चर्चा का नियोग किया। हर ब्लॉक अध्यक्ष ने हर पटल के अध्यक्ष ने आपली बात जरूरत आहे ती लक्षात घेत आहे आणि या संदर्भात त्यापूर्वी आलो असताना आपण हा प्रश्न मला विचारला होता आणि मी 3 महिन्याच्या पूर्वी जे आपल्याला जे उत्तर दिलं होतं ते खरं आहे। काल एक, आज एक आणि उद्या एक अशा 3 भूमिका या काँग्रेस पक्षाच्या नसतात। ते उत्तर दिलं होतं तेच आजही ॲज इट इज लाभलंय। नाही आपण जातो त्या ठिकाणी सर्व वर्गांना सामावून घेण्याचं नवीन आरक्षण धोरण हे काँग्रेस शासित प्रदेशामध्ये हे स्वीकारलं गेलेलं आहे। मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने देखील या जातीनिहाय जनगणना ताबडतोब करावी आणि जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगाने मराठा समाजाला आरक्षण द्यावं हा देखील आमचा एक भूमिका आहे। सर्व जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगाने मराठा आरक्षणाकडे आम्ही मोठ्या सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो। संविधान मोडायला कोणाला निघत असताना आघाड्या ह्या कराव्या लागतात किंवा पर्याय आलेत आहे आणि त्याची एक मोठी किंमत काँग्रेस पक्षाला चुकवावी लागली। नाही, सर्वांना सोबत घेऊन चालणे हा काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, सर्वसमावेशक। त्यामुळे आम्ही कोणाला लालूच देऊ, कोणाला काही आम्ही दाखवून आपल्यासोबत घेत नाही। स्वातंत्र्य संग्रामामध्ये जी भूमिका ठरली तीच भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत। या देशामध्ये जातीय आणि धर्माच्या नावावर, प्रांताच्या नावावर राजकारण करून काही लोकांनी स्वतःची पॉलिसी घेण्याचा प्रयत्न केला आहे। या संदर्भात आपली भूमिका सर्वसमावेशक आणि संविधानिक स्वरूपाची आहे। या संदर्भामध्ये मराठा आरक्षण हे कोणाच्या काळात मिळालं हेही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि ते आरक्षण मिळावं ही काँग्रेस पक्षाची भूमिका राहिलेली आहे। इथं पण आजची जी परिस्थिती आहे यामध्ये जातीनिहाय जनगणना ही एक सवाल रहा है। पिछले दिनों दोनों तीनों चारों तरफ जातिवाद को लेकर, धर्म को लेकर, भाषा को लेकर राजनीति हुई है, मगर कांग्रेस सबको साथ लेके चलने वाली जो सेकुलर राजनीति वही राजनीति है। कुछ फिरका परस्त ताकत है देश को, समाज को तोड़ने की मंशा रखते हैं। कांग्रेस सबको साथ लेके जोड़ के आगे चलने की उसकी भूमिका है। इसी को लेकर एक क्वेश्चन है कि मुस्लिम लीग की ऑफिस का इनॉग्रेशन आने वाले झड़पे और मनपा के इलेक्शन ऐसा क्यों? अभी आपने भाषण में कहा है आने वाले जो चुनाव है मनपा के और झड़पे आपके जो तीसरा मुद्दा है उसके साथ आप न लड़ते हुए दिल्ली में मुस्लिम लीग का ऑफिस का इनॉग्रेशन हुआ था जिसमें ये विनू गोपाल राय पहुंचे थे और प्रियंका गांधी ने भी वहां पर संदेश दिया था। तो आप किस तरह देखते हैं मुस्लिम लीग के ऑफिस में? ऑफिस में जो मंजूरात की है और जो हमारा कम्युनिकेशन सबके साथ है उसमें मैं प्रतिनिधियों में काम करता हूँ। वहाँ पर क्या हुआ इसके बारे में जी, कल उत्तराखंड में अनुराग ठाकुर ने बच्चों को संबोधित करते हुए कहा कि अंतरिक्ष पे पहले कौन गया था। बच्चों ने जवाब दिया कि नील आर्मस्ट्रांग गए थे, लेकिन उन्होंने कहा कि हनुमान जी पहले गए थे। अब ये इस प्रकार की राजनीति जो है करना बंद करना चाहिए, ऐसे जवाब संविधान देगा। थैंक यू। एकनाथ शिंदे असं म्हणतात मेरा भी ले लो मामा आरोप करताय करून घेऊ नका अशी
माझी आपल्याला विनंती, आपण खूप विद्वान आहात, हुशार आहात आणि ते सरकारशी संबंधित लोकांना विसरण्याची सवय आहे. आपल्याला ते नसावे आणि आपण चांगले पत्रकार आहात, मीडियाचं नाही, आपण प्रश्न धारदार विचारणार, त्याबद्दल आपलं अभिनंदन. या संदर्भामध्ये जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही काँग्रेस पक्षाची या संदर्भातली भूमिका. मराठा समाजाला